गुलाबाची फुले, पांढऱ्या कलरचे गुलाबाची फुले आणि कळ्या किती सुंदर भरपूर अशा छान असे आहेत. मस्त सुंदर दिसत आहेत. पांढऱ्या कलरचे गुलाबाचे फुलं सुंदर आहेत. छान असे वाटतात. मस्त आहे. पिवळ्या कलरचे गुलाब किती सुंदर असे मोठे झालेले आहेत. गुलाबाचे फुलं सुंदर आहेत. आपले मस्त छान फुललेले आहेत. किती मोठी साईज झालेली आहे गुलाबाची आपल्या. तर लाल कलरचे गुलाब आहेत. छान असे सुंदर मोठे झालेले आहेत. मस्त वाटतात असे गुलाब किती सुंदर आहेत. तर एक जोराच्या झाडाला अशा मस्त कळ्या पूर्ण छान अशा मस्त आलेल्या आहेत. सुंदर वाटतात असे कळ्या आल्या की झाडांना छान आलेल्या आहेत. एक जोराच्या झाडाला कळ्या भरपूर आहेत. फुलांनी मस्त छान वाटेल. इथं आपलं अपराजिताचं झाड आहे. त्याची आता आपल्याला करायची आहे कटिंग. आणि हे आता फुलं लागून ह्याचा सीझन संपलेला आहे. आता याचा बहर संपलेला आहे. याची छान अशी कटिंग केली तर मस्त झाड असं सुंदर फुटेल आणि परत ह्याला फुलं लागायला चालू होतील. त्याच्यामुळं आता ह्याचे आपण हे फुलं लागून राहिलेल्याला आता बघा बी कसे तयार झालेले आहे. त्याचे असे हे बी वाळले की ह्याच्यापासून मस्त झाडं तयार होईल. आपण हे बी तयार करून घेतले तर मस्त ह्याच्यापासून झाडं आपल्याला मिळू शकतात. पण आपल्याला काही बी तयार करायचे नाही आहेत. आपण आता याची कटिंग करून घ्यायची आहे. त्याच्यामुळं चला आता आपण ह्याची कटिंग करून घेऊया. आपण आता हे कटर घेतलेला आहे. तर आपण ह्याला कोरपडीनं असं छान याचं मस्त स्वच्छ करून घ्यायचं आणि मग झाडाची कटिंग करायची. आता याला कोरपडीनं आपण स्वच्छ करून घेऊया. गंज लागलेला असतो त्याच्यामुळं कोरपडीनं छान असं स्वच्छ करून घेतलं की झाडाला फंगस लागत नाही. त्याच्यामुळं आपण आता ही कोरपडीनं स्वच्छ करून घेऊया कटर. तर हे आपण कोरपड घेतलेली आहे. त्याने आपण आता हे मस्त छान असं स्वच्छ करून घेणार आहे. तर आपण हे कोरपडीनं याला मस्त घासून असं स्वच्छ करून घ्यायचं. त्याला कोरपडीनं आपण मस्त हे करून घेतलेलं आहे स्वच्छ. आता आपल्याकडं हे झाड आता याची कटिंग करून घ्यायची आहे. पारिजातच्या झाडाची कटिंग करायची आहे आपल्याला. कटिंग केल्यामुळे सुंदर असं झाड फुटेल. त्याच्यामुळं आपल्याला आता याची कटिंग करून घ्यायची आहे. असे शेंडे शेंडे कट करून घ्यायचे म्हणजे झाड सुंदर फुटतं आणि छान दिसतं. त्याच्यामुळे याची आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. फुलं लागून असे शेंड्याचे आता हे राहिलेलं आहे. त्याचे आता सुंदर असे आपण कटिंग करून घेतोय. आणि फुटलेले असे असतात त्याची कटिंग आपण आता करायची नाही आहे. आणि ज्याला फांद्या फुलं लागून जे राहिलेले आहेत त्याचीच आपल्याला कटिंग करून घ्यायची आहे. आता आपण कटिंग अशी करून घेऊया. आता हे पारिजातचं झाड आपण छान असं कटिंग करून घेतलेलं आहे. आणि याला सुंदर अशा कळ्या ज्या फांदीला आहेत ते आपण फांद्या कट केलेल्या नाही आहेत. ज्या फांदीला कळ्या नाही आहेत त्या आपण फांद्या कट करून घेतलेल्या आहेत. तर हे छान अशी कटिंग करून झालेली आहे आपल्या झाडाची. तर सुंदर असं छान फुटेल. मग अशा सुंदर अशा कळ्या येतील आपल्या झाडाला. छान ग्रोथ होईल आपल्या झाडाची. तर त्याला आपण खुरपून किचन कंपोस्ट खत द्यायचं आहे आपल्याला. चला आता आपण झाड खुरपून घेऊया. तर हे आपण झाडाची खुरपणी अशी छान करून घेऊया. म्हणजे खुरपणी केल्यामुळे काय होतं, झाडाची माती अशी भुसभुशीत होते आणि झाडाच्या अशा एक्स्ट्रा मुळ्या वाढलेल्या ज्या असतात त्या अशा मोकळ्या होतात. आणि मुळ्या वाढलेल्या त्या मोकळ्या झाल्या की छान अशी झाडाची ग्रोथ होती आणि झाडाची माती पण भुसभुशीत होते. त्याच्यामुळं आपण अशी
खुरपणी करून घेतली की झाडाची माती मोकळी झाल्यामुळं झाडाची ग्रोथ चांगली होती आणि फुलं कळ्या आणि झाड आपलं मस्त छान फुटतं, हिरवंगार असं मस्त कळ्या लागायला चालू होतात. मग त्याच्यामुळे आपण झाडाची खुरपणी करून घ्यायची. आता आपण ह्या झाडाची खुरपणी करून घेतल्यामुळे हे जे एक्स्ट्रा मुळ्या वाढलेल्या असतात झाडाच्या त्या पण निघतात आणि झाडाची माती अशी मस्त छान सुटसुटीत होते. त्याच्यामुळे आता आपण हे खुरपून घेतलेलं आहे झाड आपलं पारिजातचं. तर आपण हे किचन कंपोस्ट घेतलेला आहे झाडाला देण्यासाठी. आता आपण हे किचन कंपोस्ट घालून घेऊया. तर हे किचन कंपोस्ट आपण दिलेलं आहे हे आता मातीमध्ये सगळ्या बाजूने असं मिक्स करून घेऊया मातीत, म्हणजे झाडाला चौबाजूनी असा खत पोचेल आणि झाडाची मस्त छान अशी खुरपणी झाली आहे आणि खत पण देऊन झालेला आहे झाडाला आपल्या. आता झाडाची ग्रोथ आपल्या चांगली होईल आणि मस्त छान हिरवगार फुटेल झाड आणि फुटल्यावरती मस्त सुंदर दिसतं. त्याच्यामुळे आता झालेलं आहे खुरपणी आणि आता आपण याला पाणी देऊन घेऊया. खत दिल्यामुळे पाणी देऊन घ्यायचं झाडाला, त्याच्यामुळे मग आता खत दिलेल्या झाडापर्यंत पोचतो. तर आपण याला खत दिल्यामुळे आता हे आपण पाणी देऊन घेतलेलं आहे. तसं पाऊस पडतच राहतो, पावसाने झाडाची माती वल्ली आहे, तरी पण आपण खत दिल्यामुळे पाणी दिलेलं आहे. हे आपल्याकडं किचन कंपोस्ट आहे. आता आपल्याला हे पेरूच्या झाडाला, सीताफळाच्या झाडाला, हे आपण आता फळांच्या झाडाला घालून घेणार आहे. हे आपला खत देऊन घेऊया आपण सीताफळांच्या, पेरूच्या झाडाला. हे आपल्याकडं जास्वंदाचं झाड आहे, एकदम गडद लाल कलरचं जास्वंद आहे हे. त्याला आपण खुरपून आता आपल्याला द्यायचं आहे किचन कंपोस्ट. आता ह्याच्या मुळ्या बघा किती वाढलेल्या आहेत. ते आता खुरपून आपण हे माती याच्या वरची काढून घ्यायची आहे. अशी माती काढून घेतल्यामुळे मुळ्या ज्या वाढलेल्या असतात झाडाच्या त्या बघा या अशा निघतात वरती. त्याला आपण खुरपून घेऊया छान असं. झाड आपलं आता खुरपून झालेलं आहे. या अशा मुळ्याच्या वरती निघलेल्या आहेत बघा. आता याला खुरपून घेतलेलं आहे, त्याच्यातली माती अशी वरची काढलेली आहे. आता आपल्याला त्याला खत द्यायचं आहे, त्याच्यामुळं माती काढलेली आहे. आता हे किचन वेस्ट घेतलेलं आहे खत. आता हे आपण झाडाला देऊन घेतलेलं आहे 1 मुट्ठी. आता हे त्याच्यावरून घालून टाकूया खत, माती काढलेली खताच्या वरून. छान आता याला पाणी देऊन घालूया आणि ही माती निघलेली आहे. आता ही साईडला आपण भरून ठेवूया, म्हणजे आपल्याला कामाला येते, किचन खत करायला उपयोगी पडते. हे बांबू प्लांट किती सुंदर असं, मस्त कलर किती सुंदर आहे याचा, छान असं मस्त आहे. व्हिडिओ आपला आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.